अकाउंटची नोंद ही फक्त कॉम्प्युटरमध्येच होते का? दुसरा काही माध्यम आहे त्याला? नोटबुकमध्ये पण होते ना. म्हणजे अकाउंटिंग म्हणजे काय आहे ते तुम्ही त्याची व्यवहाराची ठेवलेली नोंद, मग ती कुठं बी असू शकते. ज्याच्याकडे कॉम्प्युटर नाही ते कुठं ठेवतो? नोटबुकमध्ये. ज्याच्याकडे कॉम्प्युटर आहे ते कुठं ठेवतो? कॉम्प्युटरमध्ये. मग कॉम्प्युटरमध्ये कुठं ठेवतो? कुठलं पण एक फाईल ओपन करतो त्याच्यामध्ये ठेवतो का? कशामध्ये ठेवतो? कोण सांगाल? टॅलीमध्येच ठेवतो. मग टॅलीमध्येच ठेवता येते का? अकाउंटची जी नोंद आहे फक्त टॅलीमध्येच ठेवता येते का दुसरीकडे कुठे ठेवता येते? टॅलीचं एकमेव सॉफ्टवेअर आहे का ज्याच्यामध्येच ती नोंद होऊ शकते, अजून दुसरा कुठलाही सॉफ्टवेअर नाही आहे, असं आहे का? बरं, मॅन्युअली नोंद करून ठेवणं आणि कॉम्प्युटरमध्ये नोंद करून ठेवणं याच्यात काय फरक आहे? याच्यात काय बदल आहे? याच्याबद्दल कोण सांगा. आपण जी मॅन्युअल नोंद करून ठेवतो त्याच्यामध्ये आणि आपण कॉम्प्युटरमध्ये नोंद करून ठेवतो त्याच्यामध्ये काय बदल असू शकतो, काय फरक असू शकतो? बोला बोला. आहे का काही फरक आहे का, काही बदल आहे का दोन्हीमध्ये, का दोन्ही एकच आहे पद्धत? वेगवेगळी आहे. का आपल्याला कॉम्प्युटर वापरायचं आहे? इझी होण्यासाठी कॉम्प्युटर वापरायचं आहे. म्हणजे कॉम्प्युटराइज अकाउंटिंग शिकल्याचा फायदा आपल्याला काय आहे की आपलं काम इझी होणार आहे, सोपं होणार आहे. त्यासाठी आपण कॉम्प्युटराइज अकाउंटिंग हा कोर्स आपण आता करणार आहोत किंवा आपण तो शिकत आहोत सध्या, बरोबर आहे. मग आता कॉम्प्युटर अकाउंटिंग हा कोर्स आपण जर सध्या शिकतोय किंवा तो शिकण्याच्या पाठीमागं काहीतरी उद्देश आहे की आपल्याला आपलं काम इझी करता आलं पाहिजे. जसं आजकाल समजा आपण पूर्वी टाईपरायटर वापरायचो किंवा त्याच्या आधी लिखापडी करून आपण आपलं रेकॉर्ड मेंटेन ठेवत होतो, बरोबर आहे, डॉक्युमेंशन्स करत होतो. मग त्याच्यामध्ये मग कॉम्प्युटर आलं, कॉम्प्युटरमध्ये वर्ड आलं, एक्सेल आलं, पॉवर पॉईंट आलं. त्याच्यामुळे आपलं ऑफिशियल कामकाज जे आहे ते सोपं झालं. तसंच अकाउंटिंगमध्ये सुद्धा कामकाज सोपं होण्यासाठी टॅली अकाउंटिंग नावाचं एक पॉप्युलर सॉफ्टवेअर आहे. पण तुम्ही आता जे काम करतायत किंवा जे काही तुम्ही टॅलीमध्ये शिकतायत त्याचा अर्थ फक्त टॅलीच तुम्हाला वापरता आलं पाहिजे की कॉम्प्युटरवरती कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये काम करता आलं पाहिजे? कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला काम करता आलं पाहिजे, हा त्याचा मुख्य उद्देश आहे की नाही, बरोबर आहे. मग जर आपल्याला असं वाटतं की आपल्याला कॉम्प्युटरच्या कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये काम करता आलं पाहिजे, म्हणजेच ते कोणतं अकाउंटिंग झालं? कॉम्प्युटराइज अकाउंटिंग झालं. त्याचा अर्थ काय झाला? कॉम्प्युटराइज अकाउंटिंग. समजतंय मी काय सांगतो ते? प्रॉपरली समजतंय तुम्हाला? म्हणजे नुसतं अकाउंटिंग, कॉम्प्युटराइज अकाउंटिंग आणि टॅली अकाउंटिंग. टॅली अकाउंटिंगचा अर्थ असा झाला की तुम्हाला फक्त टॅलीच सॉफ्टवेअर वापरते, दुसऱ्या कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही काम करू शकणार नाही. येतं लक्षात? मी जर फक्त टॅली शिकवलं, टॅलीचं एक पर्टिक्युलर व्हर्जन शिकवलं, ERP नाही, आता उद्या प्राईम आलं, प्राईम वापरता येईल की नाही येईल माहीत नाही, त्यासाठी माझ्याकडे यावं लागेल परत क्लास लावायला, बरोबर आहे. विथ GST, पहिले व्हॅट होता, आता GST आला, GST नंतर आणखीन काहीतरी नवीन सरकार आलं, नवीन टॅक्स चालू केला, परत तुम्हाला क्लासला यावं लागेल, असं आहे का? मग आपल्याला त्यातली जी बेसिक गोष्ट जी आहे, त्याचा जो गाभा आहे, त्याचा जे मुख्य पाया आहे, त्याचा जो बेस आहे, तो आपल्याला शिकायचा आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्युटर अकाउंटिंग हा जो भाग आहे, म्हणजे अकाउंटिंगच पहिल्यांदा सगळ्यात मेन त्याचा पाया आहे. जर तुम्हाला अकाउंटिंग आलं तर तुम्ही ते कॉम्प्युटर अकाउंटिंग करू शकणार आहात. समजतंय? म्हणजे जे 11वी 12वीमध्ये कॉमर्समध्ये अकाउंटिंग बेसिक शिकवलं जातं, डेबिट क्रेडिट शिकवलं जातं, त्याच्यानंतर व्हाउचर एंट्री कशी लिहायची मॅन्युअली ती शिकवली जाते, डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय असते ती शिकवली जाते. ते आपण मुख्यतः अकाउंटिंग ह्या भागामध्ये शिकणार आहोत. आणि नंतर ते कॉम्प्युटरमध्ये कसं एंटर करायचं त्याच्यासाठी आपण टॅली वापरणार आहोत. सॉफ्टवेअर कोणतं वापरणार आहोत? टॅलीच वापरणार आहोत. समजतंय? म्हणजे टॅली सॉफ्टवेअरमध्ये जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्यात, मग त्याला आपण कॉम्प्युटर अकाउंटिंग का म्हणतोय, टॅली अकाउंटिंग का म्हणत नाही?
तर आपण जे काही शिकणार आहोत ते ह्या पद्धतीने शिकणार आहोत की तुम्हाला उद्या बँकेत गेले, तुम्ही उद्या कंपनीत गेले, तर तिथे तुम्हाला टॅलीच हे सॉफ्टवेअर असेल असं नाही आहे, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर असू शकतात. समजा HDFCमध्ये गेले, HDFC बँकेने स्वतःचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं, SBIमध्ये स्वतःचं सॉफ्टवेअर आहे, ICICI बँकेमध्ये स्वतःचं सॉफ्टवेअर आहे. पण त्याचा जो रूल आहे अकाउंटिंगचा, डबल एंट्री सिस्टमचा, तो जर तुम्ही प्रॉपरली शिकलेला असाल आणि कॉम्प्युटरमध्ये त्याची एंट्री कशी करायची हे जर तुम्हाला प्रॉपरली माहीत असेल तर तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने ऑपरेट करता येणं शक्य आहे, वापरता येणं शक्य आहे. आणि ते जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरू शकणार असाल तर तुम्हाला आता आपण कॉम्प्युटराइज अकाउंटिंग हा कोर्स आपण इथे तुम्हाला शिकवणार आहोत किंवा तो देत आहोत. त्याचं कारणच मुख्य ते आहे, उद्देश तो आहे. ठीक आहे, तुम्हाला ह्या गोष्टी समजल्यात. आपल्याला बेसिक अकाउंटिंग शिकायचं आहे, कॉम्प्युटराइज अकाउंटिंग शिकायचं आहे. त्याच्यासाठीचा कालावधी जो आहे तर 3 महिन्याचा आहे. ह्या कोर्सचा जो कालावधी आहे तो 3 महिन्याचा आहे. आणि ह्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला मुख्यत्वे 15 दिवसाचा जो कालावधी असतो तो थेरीचा असतो. थेरीच्या कालावधीमध्ये आपण काय शिकवतोय, तुम्हाला पूर्ण बेसिक अकाउंटिंग शिकवतो. म्हणजे फक्त आणि फक्त तुम्हाला कॉम्प्युटराइजच्या आधी जी मॅन्युअल एंट्री असते कॉम्प्युटरमध्ये फीड करण्याच्या आधीची, तर तुम्हाला स्वतः कुठलाही व्यवहार असला तर व्यवहाराची नोंद मॅन्युअली कागदावरती करता आली पाहिजे, ऑन पेपर करता आली पाहिजे. आणि ती जर तुम्हाला परफेक्टली करता आली तर त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल आपण स्टार्ट करतो. हे तुम्ही आता अनुभवलेला आहे. तो 15 दिवसाचा जो कालावधी होता त्यातलाच आपल्याला जो रिव्हिजनचा भाग जो आहे तो आज आपण घेणार आहोत. तो जर आपण आज आणि उद्यामध्ये जर तो पूर्ण केला किंवा आजची आज जर तो पूर्ण झाला तर मग आपल्याला पुढे उद्यापासून तुमचं प्रॅक्टिकल परत पूर्ववत करता येईल. ठीक आहे, त्याची फीज माहीत आहे तुम्हाला, त्याच्यानंतर त्याचे कोर्स कंटेंट माहीत आहेत. त्याच्यामध्ये बेसिक कॉमर्स नॉलेज तुम्हाला दिलं जातं, थेरी प्लस प्रॅक्टिकल शिकवलं जातं, 1-to-1 इंट्रॅक्शन. म्हणजे जसं आपण आता एकमेकाशी गप्पा मारत शिकतो, नुसतं ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून शिकत नाही, तर आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी शिकत असतो. त्याच्यानंतर 3 बुक्स जे आहेत टॅली विथ GSTचे, त्याच्यातून हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. स्मार्ट स्किल इंडिया सर्टिफिकेशन आहे किंवा ATH पण युनिव्हर्सिटीचं ॲफिलिएशन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी सपोर्ट्स आपल्याकडून जो अवेलेबल असतो तुम्ही वेळोवेळी तो अनुभवता, बरोबर आहे. जसं तुमचे ग्रुप्स आहे जॉब्स नावाचे, त्याच्यानंतर पोर्टल आहे किंवा फेसबुकचं पेज आहे. आणि आता नवीनच आपण मोबाईल ॲपमध्ये जे आपलं टायपर्स इन्स्टिट्यूट मोबाईल ॲप आहे त्याच्यामध्ये जॉब्स नावाचे एक वेगळी फॅसिलिटी की जिथे तुम्हाला वेगवेगळे जॉब इन्फॉर्मेशन अवेलेबल होतील आणि तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल आणि तिथे तुम्हालासुद्धा वेगवेगळे नोटिफिकेशन्स वगैरे येत जातील. तर हे सुद्धा फॅसिलिटी आपण यातून पुढे देत आहोत. आता याचे जो अभ्यासक्रम आहे त्याची जी अनुक्रमणिका आहे त्याच्यामध्ये अकाउंटिंग, अकाउंट्स, कॅपिटल, गुड्स, ॲसेट, एक्सपेंडिचर, ॲसेट लायबिलिटी, बिझनेस ट्रान्झॅक्शन, डेबिट क्रेडिट साईड, डेबिट क्रेडिट बॅलन्स, टाईप्स ऑफ अकाउंट, रूल्स ऑफ अकाउंट, इथपर्यंत हा थेरीचा भाग चालतो. त्याच्यानंतर तुमचे एक्झाम्पल सोडून घेतले जातात. म्हणजे प्रत्यक्षात तुम्हाला ते प्रॅक्टिकली सोडवता आले पाहिजे. कशावरती? वहीवरती. प्रॅक्टिकल आपल्या ॲक्च्युली कधी चालू होतं जेव्हा कंपनी क्रिएट करतो आपण, कॉम्प्युटरवरती बसून कंपनी क्रिएट करतो, लेजर अकाउंट तयार करतो, व्हाउचर एंट्रीज करतो, पेमेंट, रिसिप्ट, सेल्स, परचेस आणि जर्नल. त्याच्यानंतर कॉन्ट्रा एंट्री, बँकेची एंट्री असतं त्याला कॉन्ट्रा एंट्री म्हणतो. त्यानंतर इन्व्हेंटरी क्रिएट करतो. इन्व्हेंटरी म्हणजे बिल तयार करणे. त्याच्यामध्ये आपण ॲटम्स लिहितो, रेट लिहितो, क्वांटिटी लिहितो, डिस्काउंट्स वगैरे असतील तर डिस्काउंट ॲटम वाईज डिस्काउंट देतो किंवा ओव्हरऑल डिस्काउंट देतो आणि त्याची अमाऊंट काढतो. तर त्याला इन्व्हेंटरी सिस्टम असं म्हणतात. त्यानंतर ग्रुप कसे तयार करायचे, कॅटेगरी कसे तयार करायचे, स्टॉकचे ॲटम कसे तयार करायचे हे त्याच्या आधी शिकवलं जातं. त्याच्या आधी तुम्हाला युनिट कसं तयार करायचं हे पण शिकवलं जातं. नंतर सगळ्यात शेवटी गोडाऊन मॅनेजमेंट असते. गोडाऊन मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला जर आलेला माल जो आहे वेगवेगळ्या गोडाऊनला वेगवेगळ्या लोकेशनला तुम्ही जर ठेवलेला असेल तर तुम्हाला तो गोडाऊन वाईज तुम्हाला त्याचा स्टॉक समजला पाहिजे, गोडाऊन वाईज तुम्हाला तो प्लेस करता आला पाहिजे, गोडाऊन वाईज तो तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करता आला पाहिजे आणि त्याचे तुम्हाला ओव्हरऑल पोझिशन, स्टॉक पोझिशनसुद्धा त्याच्यातून कळली पाहिजे. ह्या पद्धतीचं आपण स्टॉक मॅनेजमेंट त्याच्यामध्ये आता जे तुमचे प्रॅक्टिकल्स होणार आहेत त्यामध्ये हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार आहेत. हे सगळं प्रॅक्टिकलचा भाग आहे, बरोबर. त्यानंतर व्हाउचर टाईप्स काय असतात, बॅलन्स शीट काय असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय असतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट थेरीमध्ये सुद्धा आपण पहिल्यांदा समजून घेतो. त्यानंतर स्टॉक समरी काय असते, रेशिओ ॲनालाइज, डिस्प्ले, ट्रायल बॅलन्स, डे बुक, अकाउंट बुक, स्टेटमेंट ऑफ अकाउंट, इन्व्हेंटरी बुक, स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरी,
म्हणजे प्रत्येक इन्व्हेंटरीचं स्टेटमेंट वेगवेगळं तुम्ही काढू शकता. रिसिप्ट अँड पेमेंट्स, लिस्ट ऑफ अकाउंट, त्यानंतर एक्सपेन्सेस रिपोर्ट्स, जे काही रिपोर्ट्स आहेत ते तुम्हाला कसे पाहता येतील. गुड्स सर्व्हिस टॅक्स, सगळ्यात शेवटी आपण GSTवरती आपण लेक्चर्स घेणार आहोत. GSTची कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये CGST, SGST, IGST काय असतो हा प्रकार समजून घेणार आहोत. त्याच्या प्रत्यक्ष ते एंट्री करून पाहणार आहोत. बिलिंग आणि त्याचे प्रिंट्स काढायचे, इनवॉइस प्रिंट, रिपोर्ट प्रिंट, लेजर प्रिंट, या सगळ्या प्रिंटिंगचा भाग असतो. जे काही रिपोर्ट्स आहेत त्याच्या तुम्हाला प्रिंट काढून देता आले पाहिजे समोरच्या व्यक्तीला. आणि सगळ्यात शेवटी बॅकअप आणि रिस्टोर, आपण केलेल्या कामाचा बॅकअप कसा घ्यायचा आणि त्याचं रिस्टोर कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या कोर्स कंटेंटमध्ये येत असतात. ओके, समजलं इथपर्यंत? थोडंसं एकादमात सांगितलं. एकादमात सांगण्यापाठीमागं कारण असं होतं की हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत आणि थोडक्यात तुम्हाला ते परत एकदा रिवाईज व्हावं की आपला कोर्समध्ये आपण काय शिकतोय आणि त्याचा उपयोग आपण आपल्या कामासाठी कशा पद्धतीने करतो, आपल्या प्रॅक्टिकलसाठी तो कसा स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजाव्यात म्हणून मी तुम्हाला थोडक्यात ही सगळी माहिती दिली. ओके, ठीक आहे. आता पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज अकाउंटिंग? अकाउंटिंग म्हणजे काय? व्हॉट इज मिनिंग ऑफ अकाउंटिंग? वेगवेगळ्या व्यवहाराची केलेली नोंद म्हणजे काय झाली? अकाउंटिंग. थोडंसं मोठ्या याच्यात बोला म्हणजे काय होईल, मला पण ऐकू येईल आणि ते प्रॉपरली रेकॉर्ड पण होईल. तुम्ही जे काही बोलताय तुम्ही मनातली मनात बोलून काही समजणार नाही. ॲटलिस्ट मला तरी समजलं पाहिजे. रेकॉर्डिंगचं काय होईल ते होईल, नंतर बघू आपण. ठीक आहे. आणि अकाउंट म्हणजे काय? खातं. बरं, अकाउंट म्हणजे खातं आणि खातं म्हणजे अकाउंट, बरोबर आहे. पण अकाउंट आणि अकाउंटिंग याच्यातला फरक काय? हां, अकाउंटच्या सहाय्याने आपण एखाद्या व्यक्तीची माहिती काय करू शकतो? सेपरेट ठेवू शकतो, बरोबर आहे. मग ती कशी ठेवतो? सेपरेट म्हणजे कशी ठेवतो? काय काय असतं त्याच्यामध्ये? अकाउंटची जी माहिती सेपरेट ठेवतो म्हणजे नेमकं काय करतो आपण त्याच्यामध्ये? हां हां, म्हणजे जो काही व्यक्ती आपण त्याच्याशी जो काही व्यवहार झालेला आहे त्या व्यवहाराची आपण त्या व्यक्तीची एका पानावरती एका सेपरेटली एका पेजवरती आपण त्याची नोंद ठेवलेली असते. म्हणजे त्याला आपण कधी काय दिलं, त्याच्याहून कधी काय घेतलं, त्याला पैसे दिले, पैसे घेतले, माल दिला, माल परत घेतला किंवा काय असेल व्हॉटेवर, जे जे व्यवहार झालेला आहे, जी काही ट्रान्झॅक्शन झाले त्याची एक सेपरेट नोंद करतो. मग आपण एकाच व्यक्तीबरोबर व्यवहार करतो का दिवसभरामध्ये? नाही, अनेक व्यक्तीबरोबर व्यवहार करतो, करेक्ट. मग जर आपण अनेक व्यक्तीबरोबर व्यवहार करतो तर मग ह्या अनेक व्यक्तीबरोबर जो व्यवहार करत असतो दिवसभरामध्ये त्याला काय म्हणतात? अकाउंटिंग म्हणतात. आणि सेपरेटली प्रत्येक माणसाची एक परत स्वतंत्र नोंद करून ठेवतो त्याला काय म्हणतात? अकाउंट म्हणतात. क्लिअर? म्हणजे अकाउंट आणि अकाउंटिंग मधला फरक समजला तुम्हाला? ओके, गुड. कॅपिटल म्हणजे काय? कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. आणि भांडवल म्हणजे काय? व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण जे व्यवसायामध्ये आणलेले पैसे किंवा एखादी असेल. हां, बरोबर आहे. व्यवसाय चालू करताना व्यवसायामध्ये आपण काय आणलेलं आहे? कोणी आणलेलं आहे? ओनरने. हे महत्त्वाचं आहे. कोणी आणलेलं आहे? ओनरने. म्हणजे व्यवसायाच्या मालकाने सुरुवातीला इनिशियल इन्व्हेस्टमेंट, सुरुवातीला जी काही गुंतवणूक केलेली आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? भांडवल किंवा कॅपिटल म्हणणार आहोत. समजताय? ओके. म्हणजे जर समजा आपण व्यवसायामध्ये कुठलीही गोष्ट जर इन्व्हेस्ट केलेली असेल स्वतः व्यवसायाच्या मालकाने, म्हणजे तुम्ही कॅशच्या स्वरूपात असू द्या, वस्तूच्या स्वरूपात असू द्या, जागेच्या स्वरूपात असू द्या, अजून कशाच्या स्वरूपात आपण पाहिली होती? मशिनरी स्वरूपात पाहिली होती. अजून कुठल्या स्वरूपात पाहिली होती इन्व्हेस्टमेंट? इनिशियल इन्व्हेस्टमेंट स्किलच्या स्वरूपात असू शकते, करेक्ट.
अजून टाईमच्या स्वरूपात असू शकते. अजून बोला बोला. टाईम आहे, स्किल आहे, तुमचं नॉलेज आहे, कुठल्याही स्वरूपामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. कॅशच्या स्वरूपात आहे, जागेच्या स्वरूपात आहे. तर अशा पद्धतीने आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करत असतो त्याला काय म्हणतो? कॅपिटल असं म्हणतो. त्याला काय म्हणतो? कॅपिटल असं म्हणतो. आता तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की तुम्ही स्वतः व्यवसाय करत आहात आणि ते व्यवसायाचे मालक आहात असं तुम्हाला ठरवायचं आहे. ठरवलं तुम्ही? सांगा मला कोणाकोणाचा काय काय व्यवसाय आहे? फर्निचर. कोणाचं फर्निचर दुकान आहे? हां, माधुरीचं फर्निचर दुकान. ओके. अजून? टेलरिंगचं दुकान. ओके. अजून? रेस्टॉरंट. ओके. अंजुमचं रेस्टॉरंट आहे. तुझं रेस्टॉरंट आहे प्रतीक्षा. इलेक्ट्रिकल. आता काय होतं मार्क्समुळे कळत नाही कोण काय बोललं ते. त्यासाठी आवाज मोठा आला पाहिजे, मला आवाजून फरक करायला पाहिजे. इलेक्ट्रिकल दुकान अंजुमचं. ओके. सोनाली? किराणा दुकान. ओके, गुड. काही प्रॉब्लेम नाही. एक जणांनी फर्निचर दुकान घेतलं, एक जणांनी टेलरिंगचा व्यवसाय निवडलेला आहे. तू काय निवडलं आहे? रेस्टॉरंट निवडलेलं आहे. हॉटेल रेस्टॉरंट. बरोबर आहे. तुझं इलेक्ट्रिक दुकान आहे आणि तुझं किराणा दुकान आहे. गुड. ठीक आहे. तर आपण आता असे वेगवेगळे व्यवसाय निवडलेले आहेत. मग आता त्या व्यवसायामध्ये व्यवसाय निवडल्यानंतर आपल्याला काय गोष्ट लागणार आहे महत्त्वाची? कॅपिटल तर लागणार आहे. आपण ती इनिशियली इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला केलेली आहे. आणि आता आपल्याला जे लागणार आहे ते काय आहे? गुड्स. मग आता गुड्स म्हणजे काय हे पहिले सांगा. गुड्स म्हणजे माल आणि मालमध्ये गुड्स. याच्या पुढे जाऊन सांगा. कशाला गुड्स कशाला म्हणायचं? आता तुझं किराणा दुकान आहे. किराणा दुकानामध्ये काय आहे? हां, कुठलं सामान आणणार आहे तू? टेबल खुर्च्या वगैरे विकायला आणणार आहे. मग हां, म्हणजे जे काही किराणा वस्तू आहेत, किराणा माल जो आहे तो तू आणणार आणि तो काय करणार आहे? तिथे विकणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुझ्याकडे काय असणार आहे? हॉटेल व्यवसायामध्ये, रेस्टॉरंटमध्ये हां बनवून विकणार आहे. तुझे वस्तू बनवून विकणार आहे त्यालाच तू काय म्हणणार आहे? गुड्स असं म्हणणार आहे. तुझ्याकडे काय असणार आहे? इलेक्ट्रिक दुकानामध्ये हां, म्हणजे जे काही इलेक्ट्रिक सामान आहे ते तुझ्याकडे गुड्स आहे. तुझ्याकडे काय गुड्स आहे? टेबल खुर्चे वगैरे जे तो आणून विकणार आहे, फर्निचर जे आणून विकणार आहे ते त्याचं तुझं गुड्स आहे. माझा काय व्यवसाय आहे? माझा काय व्यवसाय आहे? कॉम्प्युटर किंवा टीचिंग. बरोबर आहे. मी काय करणार आहे? मी टॅलीचे म्हणा, कॉम्प्युटरचे म्हणा ते क्लासेस घेणार आहे आणि तोच माझा व्यवसाय आहे असं गृहीत धरूया. ठीक आहे. तू काय करणार आहे व्यवसायामध्ये? टेलरिंग. मग टेलरिंगमध्ये जे आहे तर तुझ्याकडे काय गुड्स आहे? काहीच गुड्स नाही आहे. एक्झॅक्ट. लक्षात घ्या. तू कोणतीही गोष्ट आणणार नाही आणि विकणार नाही. तो काय करणार आहे? तयार करून देणार आहे. त्याच्यामध्ये काय तयार करणार आहे? तर तो कपडे तयार करणार आहे छान छान. ते शिवून देणार आहे आणि त्याच्या बदल्यात तो त्या समोरच्या व्यक्तीकडून काय घेणार आहे? सर्व्हिस चार्ज. त्याला काय म्हणतात? सर्व्हिसेस. जिथे ज्या व्यवसायामध्ये तुम्ही काहीतरी ट्रेडिंग करता किंवा मॅन्युफॅक्चरिंग करता. इथं आपल्याकडे आता सगळ्या प्रकारचे व्यवसाय आले. मी काय करतोय? कॉम्प्युटर शिकवतोय. म्हणजे मी काय करतो? सर्व्हिस देतोय. मी कोणती वस्तू आणत नाही किंवा विकत नाही. टेलरिंग व्यवसायामध्ये कोणती गोष्ट आणली जात नाही किंवा विकली जात नाही. बरोबर आहे. बाकीच्या व्यवसायामध्ये जे आहे जसं फर्निचर दुकान, इलेक्ट्रिक दुकान किंवा किराणा दुकान जे आहे त्याच्यामध्ये ट्रेडिंग केलं जातं. ट्रेडिंग म्हणजे काय? वस्तू आणायची आणि विकायची. बरोबर आहे. आता इलेक्ट्रिक फिटिंग पण तिनं काम करून दिलं किंवा दुरुस्तीचे कामं केलं, ती ट्रेडिंग प्लस सर्व्हिस हे दोन्ही गोष्टी आल्या. तिनं काय केलं की ठीक आहे तुमच्याकडे काही समजा कंप्लेंट येते, तुमच्याकडे काही प्रॉब्लेम्स येतात तर मी तुम्हाला सर्व्हिस द्यायला तयार आहे.
ती कदाचित पेड असेल, फ्री असेल, जे काय असेल त्याची ऑफर त्यानुसार. पण त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी येणार आहे, ट्रेडिंग येणार आहे, सर्व्हिस येणार आहे. आणि इथे एक प्रोसेस युनिट आहे म्हणजे रेस्टॉरंट. इथं काय करणार आहे, भाज्या आणणार आहे, मसाले आणणार आहे, किराणा आणणार आहे, बरोबर आहे. आणि ते सगळे एकत्र करून वेगवेगळ्या डिशेस तयार केल्या जाणार आहेत आणि ते डिशेस सर्व केल्या जाणार आहेत रेस्टॉरंटमध्ये. समजतंय? म्हणजे एक प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोसेस युनिट इथे आपल्या वेगवेगळ्या तुम्ही निवडलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी, त्याचं फायनल गुड काय आहे, डिशेस. आणि रॉ गुड का कोणचं आहे, भाजीपाला, किराणा, तेल, बाकी काही गोष्टी त्याला ज्या लागत असतील, बेकरी आयटम्स वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपण त्याला गुड्स असं म्हणू, त्याला फक्त रॉ असं म्हणू, कारण ते कच्चा माल आहे आणि नंतर फायनल प्रोडक्ट आहे. समजते? पक्का माल आणि कच्चा माल ह्या दोन्हीमधला रॉ गुड्स आणि फायनल गुड्स जे आपण देणार आहोत. तर ह्या पद्धतीचा आपण आता व्यवसाय निवडलेला आहे. खूप छान. आणि तुम्हाला गुड्स म्हणजे काय कळलेलं आहे. बरं, गुड्सचा उद्देश काय? हे जे गुड्स आहे त्याचा उद्देश काय आहे? कोण सांगा? ट्रेडिंग पर्पज आहे. पण काय करायचं, ते का करायचं? सेल करायचं. पण कशासाठी करायचं सेल? प्रॉफिट मिळवण्यासाठी. त्याचा उद्देश काय आहे गुड्सचा? प्रॉफिट मिळवणे. मुख्य उद्देश काय आहे? का आपल्याला प्रॉफिट मिळाला पाहिजे. समजतंय? तर त्याला आपण काय म्हणतोय? गुड्स असं म्हणतो. ओके, हे समजलं. त्याच्यानंतर आता आपण जसं गुड्स असतं तसं अजून एक गोष्ट असते आपल्या व्यवसायामध्ये. ती काय असते? ॲसेट्स असते. करेक्ट? ॲसेट म्हणजे काय? ॲसेट म्हणजे मालमत्ता आणि मालमत्ता म्हणजे ॲसेट. ओके, हां, ज्या गोष्टी आपण आणतो, वापरतो आणि वापरून काय करतो? विकतो. माल आणतो आणि विकतो. वापरतो का? हां, त्याचा व्यवसायासाठी यूज होतं. ॲसेट कशाला म्हणायचं? जी व्यवसायासाठी आणलेली आहे. त्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे? गुडचा उद्देश काय आहे? नफा मिळवणे. तसं ॲसेटचा उद्देश काय आहे? प्रॉफिट कमवणे. मग आता जर समजा किराणा दुकान आहे किंवा फर्निचर दुकान आहे, त्यांनी एक व्हेकल घेतली. ती व्हेकल कशासाठी घेतली? ट्रान्सपोर्टसाठी घेतली. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे व्यवसायाला काय फायदा होणार आहे? का लॉस होणार आहे व्यवसायाचा? का घेतली? त्याच्यामुळे काही उद्देश असेल ना. किंवा छानसं फर्निचर केलं तुम्ही, एखादी मशिनरी आणली पॅकेजिंगची किंवा कसली, तर ती आणण्यापाठीमागे काय उद्देश आहे? काम इझी होईल, फास्ट होईल, तुमचा बिझनेस काय होईल? वाढेल. म्हणजे बिझनेसच्या वृद्धीच्या दृष्टीने, बिझनेसच्या वाढीच्या दृष्टीने, बिझनेसमध्ये काहीतरी ग्रोथ होण्याच्या दृष्टीने आपण काय करतोय? हां, ॲसेट त्या व्यवसायामध्ये आणतो आणि ते आणून कालांतराने काय करू शकतो? विकू शकतो. आणि विकून आपल्याला काय मिळणार आहे? पैसे मिळणार आहे का प्रॉफिट मिळणार आहे? आहेत त्याच्यापेक्षा कमी भेटतील, जास्त भेटतील, माहीत नाही. तुम्ही जर एखादी 10,000ची मशिनरी आणली असेल तर उद्या 1,000-2,000मध्ये विकावं लागेल, 5,000 विकावं लागेल, 4,000 विकावं लागेल. येतं लक्षात? तुम्ही जर एखादी जागा घेतली, जागा काय आली? जागा किंवा बिल्डिंग ॲसेटच आहे ना. मग ती जागा किंवा बिल्डिंग कालांतराने कमी पैशामध्ये जाईल की जास्त पैशामध्ये जाईल? जास्तच जाऊ शकते, कारण त्याची मागणी जास्त आहे. दिवसेंदिवस जागेचे भाव वाढत आहेत, म्हणून कदाचित ती जास्त महागही जाऊ शकते. म्हणजे त्याच्या पाठीमागे आपल्याला पैसे कमवणे हा उद्देश आहे का? ती जागा घेण्यापाठीमागे. जागा कशासाठी घेतलेली? आपण व्यवसाय वाढीसाठी घेतलेली. आपला व्यवसाय जो आहे प्राईम लोकेशनला आला पाहिजे, चांगल्या ठिकाणी आला पाहिजे, रस्त्याला खेटून असला पाहिजे, जेणेकरून पटकन माल उतरता येईल, पटकन लोकांना घेऊन जाता येईल. अशा पद्धतीने आपण जे काही जागा घेतलेली किंवा एखादे गोडाऊन घेतलेलं आहे, कुठल्या पण गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ती व्यवसाय वाढीच्या दृष्टीने केलेली आहे. अशा इन्व्हेस्टमेंटला आपण काय म्हणतोय? ॲसेट असं म्हणतोय. समजलं? अशा इन्व्हेस्टमेंटला आपण ॲसेट असं म्हणतो.
आता गुड्स बघितलं, ॲसेट बघितलंय, आता आपल्याला काय पाहायचं आहे? एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणजे काय? झालेला खर्च, रोजची रोज बिझनेसमध्ये जो काही खर्च होतो त्याला आपण काय म्हणतोय? एक्सपेंडिचर असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतोय? एक्सपेंडिचर असं म्हणतो. मग कोणते कोणते खर्च असतात व्यवसायामध्ये? आता जर समजा तुम्ही एखादी गाडी आणली, त्या गाडीला पेट्रोल डिझेल टाकलं, त्याला काय म्हणणार आपण? गुड्स म्हणणार? ॲसेट म्हणणार? त्याला काय म्हणणार आहे? एक्सपेंडिचर. किंवा आपण नोकरांचा पगार दिला, त्याला आपण काय म्हणणार आहे? एक्सपेंडिचर. सॅलरी किंवा वेजेस दिले, त्याला काय म्हणणार आहे? एक्सपेंडिचर. बरोबर आहे. आपण लाईट बिल भरलं, फोन बिल दिलं, जागेचं भाडं दिलं, त्याला काय म्हणणार आहे? एक्सपेंडिचर. म्हणजे जसं व्यवसायामध्ये गुड्स असतं, गुड्स आणून विकतो आणि विकून आपण नफा कमवतो. वस्तू आपण आणतो, वापरतो, वापरून कालांतराने त्या विकू शकतो. मौल्यवान गोष्टी, त्याला काय म्हणायचं? मौल्यवान गोष्टी. त्याला काय म्हणायचं आहे? ॲसेट्स असं म्हणतोय. बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायामध्ये वेगवेगळे आपल्याला खर्च करावे लागतात आणि हे खर्च आपण टाईम टू टाईम करत असतो. त्याला काय म्हणतात? त्याला एक्सपेंडिचर असं म्हणतो. ज्याच्यामध्ये आपण भाडं असेल, पगार असेल किंवा वेजेस असेल, ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. त्याला आपण काय म्हणणार आहोत? एक्सपेंडिचर असं म्हणणार. समजलं? ओके. मग आता एक्सपेंडिचर काय करावं लागतं? त्याचा उद्देश काय आहे? जसं आपण गुड्सचा उद्देश बघितला, ॲसेटचा उद्देश बघितला, एक्सपेंडिचरचा. जर आपण खर्चच केला नाही, जागेचं भाडं दिलं नाही, तर चालेल का? गाडीत पेट्रोल डिझेल टाकलंच नाही, चालेल का? नाही चालणार ना. म्हणजे आपल्या व्यवसायासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, लाईट बिल आपल्याला द्यावं लागेल की नाही द्यावं लागेल, फोन बिल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महिन्याला द्याव्या लागतील का नाही द्यावं लागतील. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या करणं गरजेचं आहे. म्हणून आपण त्या व्यवसायासाठी करत असतो आणि त्या ज्या गोष्टी आपल्याला खर्च होतात किंवा त्या आपण पूर्ण युटिलाइज करतो, त्या संपून जातात, ते काय आपण कालांतराने विकून किंवा त्यातून काही पैसे मिळू शकत नाहीत. तर अशा गोष्टी आपण टाईम टू टाईम ज्यावेळेस आपण पैसे, त्याच्यामध्ये काही वस्तू येतात, काही सर्व्हिसेस येतात. जसं समजा जागेचं भाडं आहे, ही सर्व्हिस झाली. आपण समोरच्या मालकाकडून सर्व्हिस घेतलेली आहे, ते जागा वापरतोय म्हणून त्याला आपल्याला चार्जेस द्यावे लागतात. लाईट बिल आपण वापरतोय, लाईट वापरतोय, त्याचं लाईट बिल भरलं लागतं, त्याचं सर्व्हिस चार्ज येतो. फोन वापरतोय, फोन बिल भरतो, ते काय झाला? सर्व्हिस चार्ज झाला. बरोबर. हे काय झालं? सगळ्या सर्व्हिसेस. त्याला काय म्हणायचं? सगळ्याला सर्व्हिसेस असं म्हणायचं. आणि आपण काही गोष्टी आणत असतो. जसं समजा आपण आता इलेक्ट्रिक सामान आणलं, पेपर आणला, पेन्सिल आणली, रजिस्टर आणले, स्टेशनरी आयटम म्हणून आपण त्याला, किंवा आपण काही छोट्या छोट्या गोष्टी आपण आणून ते वापरत असतो, पेट्रोल डिझेल वगैरे, ह्या वस्तूच्या स्वरूपात आलं. तर ते सुद्धा काय आहे? एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे. समजतंय तुम्हाला? ओके, गुड. आता जसा एक्सपेंडिचर असतो तसा दुसरा भाग काय असतो? इन्कम. एक्सपेंडिचरची दुसरी बाजू काय आहे? इन्कम. एकाच नाण्याच्या दोन बाजू. का बरं? एकाच नाण्याच्या दोन बाजू काय म्हणायचे? नाणं कसं असतं? त्याला कोणत्या दोन बाजू असतात? हेड अँड टेल. ते कधी हेड असू शकतं, कधी टेल असू शकतं. तसंच तुमचा हा इन्कम आणि एक्सपेंडिचर, हा कधी इन्कम असू शकतो, कधी एक्सपेंडिचर असू शकतो. येते लक्षात? म्हणजे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसं आपल्या व्यवसायामध्ये एक्सपेंडिचर आहे, तसं आपल्या व्यवसायामध्ये काय असतो? इन्कम पण असतो. आता हा कोणचा इन्कम म्हणायचा? व्यवसायामध्ये वस्तू विकून मिळालेला नफा, की अजून काही वेगळा इन्कम असतो व्यवसायामध्ये, किंवा अजून वेगळ्या इन्कमबद्दल आपल्याला बोलायचं आहे, की नफ्याबद्दल बोलायचं, प्रॉफिटबद्दल बोलायचं आहे? कोण सांगाल? काय असतो इन्कम? म्हणजे नेमकं काय असतो?
पटपट पटपट सांगा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि आपल्याला हां कसा 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 हां आपल्याला कमिशन मिळालं म्हणजे काय झाला तो इन्कम झाला. अजून काय असतं इन्कम? इंटरेस्ट मिळाला, बरोबर आहे. बँकेकडून आपला इंटरेस्ट मिळाला, तो काय झाला इन्कम झाला. अजून डिस्काउंट मिळाला, तो काय झाला इन्कम झाला. अजून अजून कोणत्या मार्गाने इन्कम असू शकतो? पण त्या ॲसेटचाच भाग झाला. ॲसेट आली गेली, त्या ॲसेटमध्ये गेली. आपल्याला इन्कम आणि एक्सपेंडिचर याचं रिलेशन, पण पहिले इन्कम काय आहे ते बघून घेऊ, मग नंतर आपण त्यातलं रिलेशन बघूया. कोणते कोणते इन्कम असते? डिस्काउंट आपल्याला जर मिळाला तर आपण त्याला काय म्हणतोय इन्कम म्हणतो. इंटरेस्ट मिळाला त्याला काय म्हणतो इन्कम म्हणतो. मग आता जसं डिस्काउंट किंवा इंटरेस्ट आपल्याला मिळतो तसं डिस्काउंट किंवा इंटरेस्ट आपल्याला काय करावं लागतो द्यावा पण लागतो. मग ज्यावेळेस देतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो एक्सपेन्सेस म्हणतो. समजतंय? म्हणजे जर आपण डिस्काउंट घेतला तर त्याला आपण काय म्हणणार आहे इन्कम असं म्हणणार आहे, आणि जर डिस्काउंट दिला तर त्याला आपण एक्सपेन्सेस असं म्हणणार आहे. आपण कर्ज काढलं बँकेचं तर आपल्याला दर महिन्याला काय द्यावं लागतं बँकेला इंटरेस्ट द्यावा लागतो. तो काय झाला आपला एक्सपेन्सेस झाला. आणि जर सपोज आता मी खूप सारा माल आता एकदम एखाद्या व्यापाऱ्याला विकला आहे आणि ते पैसे जे आहेत ते भांडवलाचे आहेत, पण मला जोपर्यंत त्याचे रेट खाली डाऊन होत नाहीत तोपर्यंत मला ते नवीन माल घ्यायचा नाही, म्हणून मी ते पैसे घेतले आणि बँकेत नेऊन ठेवले. बँक मला काय देईल इंटरेस्ट देईल की नाही. मग तो माझा काय झाला तो इन्कम झाला. आणि माझ्याकडे जे बँकेचं लोन चालू आहे ते बी सायमेंटेनियसली आहे. म्हणजे दर महिन्याला मी इंटरेस्ट देतो बी आणि इंटरेस्ट घेतो बी. मग मला इंटरेस्ट अकाउंटला दिल्याची पण एंट्री करावं लागेल आणि घेतल्याची पण करावं लागेल. म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या की नाही झाल्या. डिस्काउंट दिला पण घेतला बी, तो काय झालं इन्कम एक्सपेंडिचर. एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या की नाही झाल्या. कमिशन घेतलं दिलं ते काय झालं येतं लक्षात. जर जागा भाड्याने घेतली तर मला काय करावं लागेल भाडं द्यावं लागेल, तो काय झाला एक्सपेन्सेस झाला, खर्च झाला. आणि जर समजा जागा माझी स्वतःची आहे, मी शेजारचा जो गाळा आहे जो ऑफिस आहे ते मी काय केलंय दुसऱ्याला भाड्याने दिलं तर तो काय झाला इन्कम झाला, बरोबर आहे. आता सध्या माझी स्वतःची जागा आहे म्हणून मी शेजारची जागा भाड्याने दिली, तो मला इन्कम झाला. पण माझ्याकडे आता मी ट्रक भरून माल आणला, तो ठेवायला जागा नाही म्हणून मी काय केलं गोडाऊन एखादं भाड्याने घेतलं, म्हणजे तो काय झाला माझा एक्सपेन्सेस झाला. ह्या दोन्ही गोष्टी एका वेळी होऊ शकतात. म्हणून आता आपल्याला एक्सपेन्सेसची यादी तयार करायची नाही, इन्कमची आपण यादी तयार करणार नाही, लिस्ट करणार नाही. हे खर्च आहेत आणि हे इन्कम आहेत आणि हे पगार एवढे पाठ करून ठेवा असं आपला उद्देश नाही आहे. त्याच्या पाठीमागं इन्कम कशाला म्हणायचं आणि एक्सपेंडिचर कशाला म्हणायचं याची कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे. आणि ती ज्यावेळेस समजेल त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिक त्याला इन्कम किंवा एक्सपेंडिचर म्हणू शकणार आहात. आणि तुमचा इन्कम कधी एक्सपेंडिचर पण असू शकतो आणि एक्सपेंडिचर कधी इन्कम पण असू शकतं, हे पण तुम्हाला त्याचबरोबर समजलं पाहिजे. हे जर समजलं तर तुम्हाला कोणची लिस्ट अशी फिक्स ठेवण्याची गरज नाही. नाही तर मी काय सांगाल घ्या लिहून सॅलरी अकाउंट, वेजेस अकाउंट, रेंट अकाउंट, इलेक्ट्रिक बिल, टेलिफोन बिल, ट्रॅव्हल एक्सपेन्सेस, ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस, हे सगळे काय आहेत एक्सपेंडिचर आहे. इंटरेस्ट एक्सपेंडिचर आहे. आणि इंटरेस्ट मिळाला का तुम्ही म्हणता आता हे काय करायचं आता भाडं मिळालं तर आता याचं काय करायचं. तुमची स्वतःची गाडी आहे, तुम्ही कधी ट्रान्सपोर्टने माल बोलवता म्हणून ट्रान्सपोर्ट चार्जेस देतात, आणि तुम्ही स्वतःची गाडी नगरला पुण्याला कुठे घेऊन गेला त्याच्यामध्ये माल टाकून आणला आणि अजून जागा शिल्लक आहे म्हणून आणखीन इतरांचा कोणाचा माल घेऊन आले, मग समोरच्याने तुम्हाला ट्रान्सपोर्ट चार्जेस पे केले तर तो काय झाला इन्कम झाला, बरोबर आहे. तुम्हाला पॅकेजिंग करण्यासाठी काही मटेरियल आणावं लागतं, ते तुमचं काय झालं एक्सपेन्सेस झाला. का त्याला ॲसेट म्हणायचं गुड्स म्हणायचं नाही, तो खर्च आहे, बरोबर आहे की नाही. आणि तुम्ही जो काही समजा माल घेतलाय तो अनबॉक्स करताय, त्याचं गार्बेज तयार होतं, त्याचं वेस्टेज तयार होतं, बरोबर आहे की नाही. पुठ्ठे तयार होतात, ते बाजूला ठेवतात, ते काय करता तुम्ही विकता, ते विकून आपल्याला काय मिळतं
अशा छोट्या छोट्या गोष्टी तो आपल्याला व्यवसायामध्ये अदर साईड आपला जो मुख्य बिझनेस आहे, माल आणणं आणि विकणं किंवा तयार करून विकणं किंवा सर्व्हिसेस देणं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला काही वेस्टेज पण तयार होत असतं किंवा काही गोष्टी तयार होत असतात, ते पण आपण त्याच्यातून सुद्धा इतर मार्गाने जो काही गोष्टीमध्ये आपल्या बिझनेसमध्ये इन्कम येत असतो त्याला आपण इन्कम असं म्हणतो. समजलं इन्कम आणि एक्सपेंडिचरमधला फरक. त्याच्यानंतर आपण त्याचे टाईप बघितले होते, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, त्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करूया. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला समजला. सध्या आपण काय जे टॉपिक शिकतोय त्या टॉपिकबद्दल पहिले चर्चा करू आणि नंतर मग पुढे जाऊया की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पॉईंट ना पॉईंट आणि टॉपिक ना टॉपिक आपल्याला डिटेल्समध्ये चर्चा करता येईल. आता हे काय आहे, लायबिलिटीज. लायबिलिटीज म्हणजे काय, कोण सांगल? लायबिलिटीज विषयी कोण सांगल? बोला. हां, आपण जे कोणाकोण काय करून घेतलंय, काम करून व्यवहार. हां, मग त्याचं जे देणं आहे ते देणं म्हणजे काय झालं, लायबिलिटी. मग आता कोणत्या कोणत्या प्रकारचे देणे असतात आपल्या व्यवसायामध्ये? बँक लोन असतं, अजून क्रेडिटर, अजून बोला. लोन हे बरोबर सांगितलं तुम्ही. बँकेचं आपल्याला काय असतं, देणं असतं, त्याला आपण लायबिलिटी असं म्हणतो. त्याच्यानंतर क्रेडिटर म्हणजे काय, उधारीवरती काहीतरी घेतलेलं आहे. काय घेतलं आपण उधारीवरती? लोकांकडून गुड्स घेतो, माल घेतो, त्याचं आपल्याला देणं असतं, त्याला आपण काय म्हणतो, क्रेडिट किंवा क्रेडिटर्स असं म्हणतो, सन्ड्री क्रेडिटर्स असं म्हणतो. तर त्यांचा जो क्रेडिट बॅलन्स असतो, जे देणं असतं, त्याला आपण लायबिलिटी असं म्हणतो. करेक्ट. त्यानंतर आपण कोणाकडून पैसे आणले, उसने पैसे वगैरे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, लायबिलिटी असं म्हणणार आहे. बरोबर आहे. कोणाकडून आपण डिपॉझिट किंवा ॲडव्हान्स घेतला, त्याला आपण काय म्हणणार आहे, ती पण आपली काय आहे, लायबिलिटी आहे. अजून कोणती लायबिलिटी असते सांगा बरं, काय आठवतात तुम्हाला लायबिलिटीबद्दल? अजून कोणतं देणं असतं, काय देणं असतं अजून आपल्या व्यवसायामध्ये? सोनल, प्रतीक्षा, अंजुम. आउटस्टँडिंग बिल्स म्हणजे काय? पेंडिंग आहेत, जे खर्च आपले पेंडिंग आहेत. आउटस्टँडिंग बिल म्हणजे काय, पेंडिंग खर्च. तर जो खर्च आपण केलेला आहे पण पैसे दिलेले नाही. लाईट बिल, आपण लाईट वापरली पण लाईट बिल भरलं का, नाही भरलं. फोन वापरला, फोन बिल भरलं का, नाही. लोकांचे कडून काम करून घेतलं, त्यांचे पगार दिले का, नाही. तर मग ते काय झाली, पण ती लायबिलिटी कधी होणार आहे, का खर्च होणार आहे? ते आता आपण आधी पहिले काय कशामध्ये बघितलं, त्याला एक्सपेन्सेसमध्ये बघितलं. मग आता ते एक्सपेन्सेस आहे की लायबिलिटी, हा महत्वाचा प्रश्न आहे. सोनल, माधुरी. करेक्ट 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 करेक्ट. जर ते पेंडिंग आहे तर ती लायबिलिटी आहे. ती लास्ट इयर तिनं शब्द काय वापरला की आपण वर्षातून एकदा बॅलन्स शीट तयार करतो. तर ज्यावेळेस आपण हिशोब करायला बसणार आहोत, बॅलन्स शीट तयार करायला बसणार आहोत, मग तुम्ही 3 महिन्यांनी करा, म्हणजे क्वार्टरली करा, हाफ इयरली करा किंवा इयरली करा, त्यावेळेस त्या पोझिशनला, त्या टायमिंगला तुम्हाला जी जी कोणाची देणं आहेत, तर ती देणं म्हणजे काय झाली, लायबिलिटी झाली. तुम्ही जर महिन्याला पगार दिला तर ते काय झाला, एक्सपेन्सेसमध्ये गेला. बरोबर आहे. तुम्ही महिन्याला लाईट बिल, फोन बिल, भाडं हे जर पेड केलं, इंटरेस्ट पेड केला, हे सगळ्या गोष्टी काय झाल्या, एक्सपेन्सेसमध्ये गेल्यात. समजतंय. आणि जे देणं बाकी आहे
त्या गोष्टी झालेल्या आहेत पण तुम्ही त्या अजून दिलेल्या नाही आहेत, तेव्हाच तुम्ही बॅलन्स शीट तयार करताना जेव्हा तुम्ही त्याचा विचार करणार आहात की आपल्याला अजून देणं काय काय आहे, त्या सगळ्या गोष्टी काय येणार आहेत, लायबिलिटीमध्ये येणार आहेत. समजलं तुम्हाला? म्हणजे हा करंट लायबिलिटीचा भाग आहे. कोणत्या लायबिलिटीचा भाग आहे? करंट लायबिलिटी. कारण लायबिलिटीचे 2 प्रकार पडतात. ज्यावेळेस आपण बॅलन्स शीट समजून घेणार आहोत त्यावेळेस खूप डिटेल्समध्ये समजून घेणार आहोत. जसं आता मी पहिले तुम्हाला सांगितलं, इन्कम आणि एक्सपेंडिचरचे पण 2 प्रकार पडतात. ते आपण प्रॉफिट आणि लॉसच्या वेळेस समजून घेणार आहोत. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मधला फरक, ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट कशाला म्हणतात ते समजून घेताना. आणि हा जो लायबिलिटी वगैरे हे जे सगळे डिटेल्स आहेत ते बॅलन्स शीटच्या वेळेस आपल्याला करंट लायबिलिटी म्हणजे काय, लोन लायबिलिटी म्हणजे काय, अजून इतर कोणत्या लायबिलिटी आपल्या लायबिलिटी साईडला येतात बॅलन्स शीटमध्ये, ते सगळ्या गोष्टी आपण समजून घेतात. आता सध्या फक्त तुम्हाला लायबिलिटी म्हणजे देणं, जे काही आपल्या लोकांना द्यायचं आहे, कर्जाच्या स्वरूपात असू द्या, उधार माल आणल्याच्या स्वरूपातले असू द्या, कोणाकडून उसने पैसे घेतलेले असू द्या, कोणाकडून घेतलेले डिपॉझिट असू द्या, किंवा आपण पेंडिंग ठेवलेले बिल्स, अनपेड बिल्स, जे काही खर्च आपले पेंडिंग आहेत अजून आपण दिलेले नाही आहेत. ते आता करोनाच्या काळामध्ये काय झालं, 1-2-4 महिने आपलं सगळं बिझनेस ठप्प होता. मग आपण काय केलं, काय ठरवलं की आता हे सगळा जो खर्च आहे तो मी नंतर पेड करणार. नंतर ज्या गोष्टी आपण नंतर म्हणतो ते काय झालं, उधारीवरती आपण ते सगळे खर्च केलेले आहेत आणि त्यांना सुद्धा कमेंट केलेला आहे. हा व्यवसायाचा भाग आहे. उधारी हा काय आहे, व्यवसायाचा भाग आहे. उधारी आपण काही उधार माल घेतो तसे उधार सर्व्हिसेस सुद्धा घेऊ शकतो. आणि या सर्व्हिसेसची जे काही देणं असेल ते सुद्धा काय तुमची लायबिलिटी आहे. पण तोपर्यंतच लायबिलिटी आहे जोपर्यंत तुम्ही ती देत नाहीत. एकदा दिल्यानंतर ते कशामध्ये जाणार आहेत, एक्सपेन्सेसमध्ये जाणार आहे. लाईट बिल एक्सपेन्सेसमध्ये, फोन बिल एक्सपेन्सेसमध्ये, ते एक्सपेन्सेसमध्ये ते नोंदवलं जाणार आहे. समजलं? ओके, गुड. खूप छान पद्धतीने तुम्ही समजून घेतात आणि त्या गोष्टीला रिस्पॉन्स करतायत. त्याच्यामुळे आपल्याला पुढे लवकर जाता येत आहे. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे काय आहे, हॅलो, दिसतोय स्क्रीनवर? ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय? हां, एकमेकांशी आपलं जे काही देणं घेणं चालतं त्याला आपण काय म्हणतोय, ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. आता देणं घेणं म्हणजे आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हॉट इज बिझनेस ट्रान्झॅक्शन हे समजणं गरजेचं आहे. बिझनेस ट्रान्झॅक्शन कशाला म्हणायचं आणि कशाला नाही म्हणायचं, कारण आपण सगळ्यात पहिले समजून घेतलं अकाउंटिंग म्हणजे काय. काय माधुरी, अकाउंटिंग म्हणजे काय आहे? व्यवहाराची नोंद करायची आपल्याला, का सगळ्याची नोंद करायची, कोण आलं गेलं, काय पत्र आलं, फोन केला, त्याची नोंद करणार आहे का आपण? ठीक आहे, म्हणजे फक्त व्यवहाराची नोंद करणार आहे. अकाउंट बुकमध्ये आपण कशाची नोंद करणार आहे, व्यवहाराची. मग आपल्या अकाउंट बुकमध्ये कशाची नोंद करायची आणि कशाची नाही करायची हे समजलं पाहिजे की नाही समजलं पाहिजे. ओके, म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन कशाला म्हणायचं आणि नॉन बिझनेस ट्रान्झॅक्शन कशाला म्हणायचं हे पण कळलं पाहिजे. ते जर कळलं तरच आपण प्रॉपरली त्याच्यामध्ये एंट्री करू शकणार आहोत. करेक्ट. मग आता जर आपल्याला व्यवहाराची किंवा व्यवसायामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची नोंद करायची तर मग कशाला बिझनेस ट्रान्झॅक्शन आपण म्हणू आणि कशाला नाही म्हणणार ते सांगा. हॅलो, तुमच्या दृष्टीने कोणते व्यवहार आहेत ते सांगा पहिले. बोल अंजम, तुला काय सांगायचं होतं ते सांग. हां, जे काय आपण देत असतो किंवा घेत असतो किंवा जे काय आपल्याला देणं असतं किंवा घेणं असतं त्याला आपण काय म्हणतोय, बिझनेस ट्रान्झॅक्शन असं म्हणतोय. बरोबर आहे. आणि मग बिझनेस ट्रान्झॅक्शन कशाला नाही म्हणणार आपण. सपोज तुम्हाला कोणी मालाची ऑर्डर दिली तर त्याला आपण काय म्हणणार,
बिझनेस ट्रान्झॅक्शन का नॉन बिझनेस ट्रान्झॅक्शन? नॉन बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणणार का बरं? फक्त आपल्याला ऑर्डर केलेली, काही व्यवहार झाला का? नाही झाला. आपण जेव्हा त्याला बिल पाठवणार, त्याच्या नावाने आपण बिल लिहिणार, तेव्हा ते काय असेल? बिझनेस ट्रान्झॅक्शन असेल. म्हणजे फक्त मालाची ऑर्डर म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन नाही. तुम्ही कोणाला एखाद्याला जॉब दिला, त्याला पत्र दिलं, तर ते बिझनेस ट्रान्झॅक्शन झालं का? ती महत्त्वाची घटना आहे, तुमच्या व्यवसायामधलं महत्त्वाचं इव्हेंट आहे, पण तरीसुद्धा आपण त्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणत नाही. त्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन कधी म्हणतो? जेव्हा आपण त्याला पगार देतो, सॅलरी देतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? बिझनेस ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण जर समजा एखाद्या व्यक्तीला वर्क ऑर्डर दिली किंवा आपल्याला कोणी वर्क ऑर्डर दिली, जशी आपली मालाची ऑर्डर असते तशी वर्क ऑर्डरसुद्धा असते, तीसुद्धा बिझनेस ट्रान्झॅक्शन होणार नाही. तुम्ही पत्रव्यवहार केला, पत्रव्यवहार, त्याला कशात नोंद करावं लागेल? नॉन बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्येच. त्याला आपण व्यवहार असं म्हणतो, पत्रव्यवहार, पण ते नॉन बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे. फक्त आपण पत्र पाठवलेत, पत्राचे उत्तर आलेत, किंवा आपण कोणाला फोन कॉल केलेत, कोणाला माहिती दिली, कोणी कस्टमर आले गेले त्यांना माहिती सांगितली, ही सगळी नॉन बिझनेसमध्ये आले. जेव्हा आपण त्यांच्याकडून प्रत्यक्षात काहीतरी देत असतो किंवा घेत असतो किंवा देणं किंवा घेणं लागतं, त्याला आपण काय म्हणायचं आहे? बिझनेस ट्रान्झॅक्शन असं म्हणायचं. समजलं तुम्हाला? ओके, ठीक आहे. आता हे ट्रान्झॅक्शनचे किती प्रकार आहेत? बिझनेस ट्रान्झॅक्शनचे 2 प्रकार आहेत. कोणचे कोणचे? कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? एक 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 म्हणजे मला पण समजेल. हां, सांगा. अच्छा, म्हणजे तिचं म्हणणं असं आहे की ऑनलाईन केलेला जो व्यवहार आहे तो काय झाला? क्रेडिटचा. आणि जो कॅशच्या स्वरूपात केलेला आहे, म्हणजे रोखीच्या स्वरूपात आपण पैसे दिलेत प्रत्यक्षात आणि घेतलेत, क्रेडिट. उधार. आणि मग आता जो ऑनलाईन केला त्याला काय म्हणायचं? हां, म्हणजे जर समजा आपण आता एखादा व्यवहार केला आहे ऑनलाईन, ऑनलाईन म्हणजे तिला काय म्हणायचं की ऑनलाईन पैसे दिलेत आपण, त्याला कोणचं म्हणायचं? कॅश किंवा क्रेडिट? तो कॅशच झाला ना, आपण पैसे त्याला मिळालेत, फक्त ते काय म्हणतो आपण त्याला फिजिकली पैसे देण्याऐवजी व्हर्च्युअली दिलेत. त्याला आपल्या हातात म्हणजे खिशातले पैसे त्याच्या खिशात जाण्याऐवजी ते कुठं जमा झालेत? बँक अकाउंटला, आपल्या बँक अकाउंटमध्ये, त्याच्या याच्यामध्ये बँक अकाउंटला. पाहिजे आपण त्याला तिसरा प्रकार म्हणू शकतो आपल्या माहितीसाठी. कोणचा? बँक ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन, बँक ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ॲक्च्युली कॅश आणि बँक हा कॅशचा स्वरूपाचा प्रकार झाला, आणि क्रेडिट म्हणजे हा उधारीच्या स्वरूपामध्ये. तुमच्याकडून मी माल घेतला, पैसे दिले का? नाही. तुमच्याकडून सर्व्हिस घेतली, पैसे दिले का? नाही. मी तुम्हाला काय म्हणलो, मी कधी देणार आहे? नंतर. नंतर याचा अर्थ काय झाला? ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला पैसे नंतर देणार, याचा अर्थ ते काय झाला? क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आणि जर समजा मी तुम्हाला इन्स्टंट पैसे देतो, कॅश किंवा बँक ट्रान्झॅक्शन थ्रू, म्हणजे ते कोणतं ट्रान्झॅक्शन झालं? कॅश ट्रान्झॅक्शन झालं. ते कोणतं झालं? कॅश ट्रान्झॅक्शन. बरोबर आहे. तुम्ही माझ्या दुकानात आलात किंवा माझ्या व्यवसायामध्ये आलेला आहात, ऑफिसमध्ये आलात, आणि तुम्ही माझ्याकडून काही सर्व्हिस किंवा वस्तू घेतली आणि त्याचे पैसे कधी देतो म्हणले? नंतर. म्हणजे ते सुद्धा कोणतं झालं? क्रेडिट ट्रान्झॅक्शन. बरोबर आहे. हे ट्रान्झॅक्शनचे 2 प्रकार, कॅश आणि क्रेडिट. ओके. आता पुढे काय आहे? अकाउंट लेजर. अकाउंट लेजर म्हणजे काय? अकाउंट म्हणजे काय पाहिलं तर आपण काय? एखाद्या व्यक्तीचं स्वतंत्र खातं, त्याला आपण काय म्हणतोय? अकाउंट लेजर असं म्हणतो. बरोबर आहे. तर अकाउंट लेजर लिहिण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये डेट, पर्टिक्युलर, डेबिट, क्रेडिट आणि बॅलन्स अशा सगळ्या गोष्टी असतात. तर त्याला परफॉर्मा असं म्हणतात. तर आपण हा जो परफॉर्मा आहे अकाउंट लेजरचा, तो उद्याच्या भागामध्ये समजून घेऊया. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे माहीत आहे की अकाउंट आणि अकाउंटिंग मधला फरक.
अकाउंट म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीशी जे स्वतंत्र नोंद ठेवतो. मग ती नोंद ठेवण्याची जी पद्धत आहे, जे त्याचा फॉर्मॅट आहे, त्याला प्रोफॉर्मा असं म्हणतात. तर तो लेजर लिहिण्याचा प्रोफॉर्मा जो आहे तो आपण उद्या समजून घेऊ. त्याच्यावरून आपल्याला काय समजणार आहे, त्याचा बॅलन्स समजणार आहे. येतं लक्षात? अकाउंट बॅलन्स समजणार आहे आणि त्याच्या डेबिट क्रेडिट साईड समजणार आहेत. त्याच्यावरून त्याचा डेबिट किंवा क्रेडिट बॅलन्स समजणार आहे. त्याच्यावरून आपल्याला डेटर्स आणि क्रेडिटर समजणार आहेत. तर ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत 1, 2, 3 आणि 4, बरोबर आहे. ह्या 4 गोष्टी समजल्यानंतर आपल्याला अकाउंट लेजरचे टाईप समजून घ्यायचे आणि टाईप समजल्यानंतर आपल्याला त्याचे रूल समजून घ्यायचे आणि रूल समजल्यानंतर आपण डेबिट आणि क्रेडिट साईड ओळखणार आहोत. आणि डेबिट आणि क्रेडिट साईड ओळखली की आपण त्याची व्हाउचर एंट्री मॅन्युअली लिहिणं आपल्याला शक्य होणार आहे. आज काय शिकलो हे समजलं तुम्हाला? सगळ्यात पहिले आपण काय समजून घेतलं आहे, अकाउंट म्हणजे काय आणि अकाउंटिंग म्हणजे काय, बरोबर आहे. त्याच्यानंतर अकाउंट आणि अकाउंटिंगमधला फरक समजल्यानंतर आपण दुसरी गोष्ट काय समजून घेतली, कॅपिटल म्हणजे काय. कॅपिटल म्हणजे समजल्यानंतर पुढे काय समजून घेतलं आहे, स्वतःचा व्यवसाय आपण ठरवला आणि त्या व्यवसायासाठी असलेलं गुड्स. आपण जोपर्यंत आपला स्वतःचा व्यवसाय ठरवत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं स्वतःचं गुड्स समजलं का? म्हणजे गुड्स आणि ॲसेटमधला जर फरक समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपला व्यवसाय काय तो समजून घेणं गरजेचं आहे. जसं समजा आता किराणा माल आहे तर तिच्या दुकानामध्ये किराणा माल तिच्यासाठी काय आहे, गुड्स आहे. आणि आपण तिच्या दुकानामध्ये जाऊन माल घेऊन आलो तर आपल्यासाठी काय आहे, ते घरी खाण्यासाठी आपण किराणा घेऊन आलो तर तो काय झाला आपल्यासाठी, गुड्स झाला. तो काय झाला, एक्सपेन्सेस झाला. करेक्ट. मोठ्याने सांगा फक्त तुम्हाला जे काही सांगायचं ते मोठ्याने सांगा. त्याच्यानंतर फर्निचर दुकानामध्ये गेलो, तिच्यासाठी ते फर्निचर काय आहे, माधुरीसाठी गुड्स आहे. आपल्यासाठी ते काय आहे, ॲसेट. मी माझ्या क्लासमध्ये टेबल खुर्च्या आणल्या, तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये टेबल खुर्च्या आणल्या किंवा कॉम्प्युटर आणलं, मशिनरी आणली, हे काय झालं, ॲसेट झालं. आणि त्या व्यवसायासाठी ती गोष्ट काय आहे, गुड्स आहे. समजलं? म्हणून आपल्याला आपला स्वतःचा व्यवसाय निवडणं आणि त्याच्यानुसार मग सगळ्या गोष्टी रिलाईज करणं, त्या गोष्टी सोप्या जातात. त्याच्यानंतर एक्सपेंडिचर हे समजून घेतलं. आपल्याला व्यवसायामध्ये एक्सपेंडिचर असतात, बरोबर आहे. त्याच्या आधी मला पहिले सांगा, गुडचा उद्देश काय, ॲसेटचा उद्देश काय आणि एक्सपेंडिचरचा उद्देश काय. कारण उद्देश फार महत्त्वाचा आहे. त्याच्या पाठीमागची कंडिशनच ती आहे. गुड्स आपण काय म्हणणार आहे, नफा मिळवण्यासाठी आणि आपल्या व्यवसायाचा तो भाग आहे, बरोबर आहे. किराणा दुकानदार हा फक्त किराणा वस्तूच आणून विकणार आहे. येतं लक्षात? हॉटेल व्यावसायिक हॉटेल्समधले पदार्थ तयार करून विकणार आहे. स्टेशनरी दुकानदार स्टेशनरी विकणार आहे. इलेक्ट्रिक दुकानदार इलेक्ट्रिक सामान विकणार आहे, बरोबर आहे. फर्निचरच्या दुकानामध्ये फर्निचरच्या वस्तू विकल्या जाणार आहेत आणि त्यालाच आपण गुड्स म्हणणार आहोत. ॲसेट कशाला म्हणणार आहोत, बिझनेस चालवण्यासाठी. ॲसेट ही पैसे मिळवण्यासाठी आणलेली का, ॲसेट ही कशासाठी आणलेली आहे, बिझनेस वाढवण्यासाठी आपण काय आणलेली आहे, ॲसेट आपल्या व्यवसायामध्ये आणलेली आहे. आणि ती ॲसेट आणून आपण काय करणार आहोत, कालांतराने विकू शकणार आहोत, म्हणून तिला ॲसेट म्हणायचं. मी आता बिझनेसमध्ये 2 गोष्टी आणल्या, पेट्रोल आणलं, डिझेल आणलं, ते पण बिझनेससाठी. माझे त्याच्याशिवाय गाडी चालन का? जर समजा मी लाईट बिल दिलं नाही किंवा मशिनरी ऑपरेट केलं नाही तर व्यवसाय चालन का? पण फरक काय दोन्हीमध्ये, दोन्ही पण बिझनेससाठी आवश्यकच आहेत. ॲसेट ही मौल्यवान गोष्ट आहे जी आणून वापरून कालांतराने आपण तिला विकू शकतोय, म्हणून तिला ॲसेट म्हणायचं आहे. आणि एक्सपेंडिचर ही जी गोष्ट आहे ती वापरून आपण ती पूर्ण यूज करणार आहोत, खर्ची करणार आहोत, ती वापरणार आहोत, ती संपणार आहे, बरोबर आहे की नाही. किंवा त्याच्यामध्ये काही सर्व्हिसेस पण आहेत. तर या सगळ्या गोष्टीसाठी आपण पैसे देतो तेव्हा त्याला काय म्हणतो, एक्सपेंडिचर असं म्हणतो. आणि जेव्हा ती गोष्ट आपण आणतोय, वापरतोय, वापरून कालांतराने विकू शकतो त्याला आपण ॲसेट्सच म्हणतो. त्याच्यानंतर एक इन्व्हेस्टमेंट हा प्रकार असतो, ॲसेट आणि इन्व्हेस्टमेंट. ते आपण बॅलन्स शीटमध्ये समजून घेणार आहोत. ॲसेट म्हणजे काय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, येतं लक्षात? ॲसेट आणि इन्व्हेस्टमेंटमधला काय फरक आहे
त्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे, या दोन्ही गोष्टी एकदम अगदी सारख्या आहेत. थोडंसं त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये एक छोटीशी रेष आहे दोन्हीमध्ये डिफरन्स करणारी. ती काय आहे ती आपण उद्या समजून घेणार आहोत. ठीक आहे. एक्सपेंडिचर समजलं तुम्हाला. इन्कम आणि एक्सपेंडिचरमध्ये काय फरक आहे? बोला बोला. इन्कम कशाला म्हणायचं आहे आणि एक्सपेंडिचर कशाला म्हणायचं आहे? हां, म्हणजे इन्कम आणि एक्सपेंडिचर मधला महत्त्वाचा फरक म्हणजे आपण एक्सपेंडिचरमध्ये पैसे देत असतो, इन्कममध्ये काय करतो? घेतो. म्हणजे इन्कम आपल्याकडे येत असतो आणि एक्सपेंडिचर आपण त्याला देत असतो. इन्कम आपण घेतो, बरोबर आहे. डिस्काउंट घेतला, डिस्काउंट दिला, घेतला तर काय झाला? इन्कम. दिला तर काय झाला? कमिशन मिळालं, काय झालं? कमिशन दिलं, एक्सपेंडिचर. समजतंय? त्याच्यानंतर इंटरेस्ट दिला, एक्सपेंडिचर. इंटरेस्ट घेतला, इन्कम. समजतंय? त्याचबरोबर आपण ट्रान्सपोर्ट चार्जेस दिले, एक्सपेंडिचर. रेंट दिलं, एक्सपेंडिचर. रेंट घेतलं, ट्रान्सपोर्ट चार्जेस घेतले. देणं घेणं या दोन गोष्टीनुसार त्याला इन्कम आणि एक्सपेंडिचर म्हणायचं. इन्कम हा एक्सपेंडिचर आणि ह्या दोन गोष्टी आपल्या व्यवसायातलाच पार्ट आहे, तो भाग आहे. आणि ते अनुषंगाने जसं आपल्याला खर्च करणं गरजेचं असतं तसं छोट्या छोट्या मार्गातून आपल्याला वेगवेगळ्या याच्यातून आपल्याला जो अदर साईड इन्कम होत असतो त्याला आपण इन्कम असं म्हणतो, अदर दॅन द प्रॉफिट. बरोबर आहे. आता ॲक्च्युली त्याच्यामध्ये प्रायमरी इन्कम आणि सेकंडरी इन्कम किंवा डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम असे सुद्धा त्याचे काही प्रकार पडतात. त्यातला डायरेक्ट इन्कम म्हणजे काय भाग असतो आणि इनडायरेक्ट काय असतो ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजून घेताना डायरेक्ट इन्कम, डायरेक्ट एक्सपेंडिचर, इनडायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर, नेट प्रॉफिट आणि ग्रॉस प्रॉफिट ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघितलं लायबिलिटीज. लायबिलिटीज म्हणजे काय? देणं. बरोबर आहे. कोणत्या प्रकारचं देणं असू शकतं? बोला बोला. बरोबर आहे. ॲडव्हान्स रिसिव्हल किंवा काय असेल, आपण जे काही गोष्टी बिल वगैरे पे करायचे राहिलेले आहेत, कर्जाच्या स्वरूपामध्ये आहे. त्याच्यानंतर जे काही लोन वगैरे ते तर झालं समजा, पण जे काही माल वगैरे उधार आणलेला आहे, उसने पैसे आणलेले आहे, जे जे काही देणं असेल लोकांना ते सगळं काय झालं? लायबिलिटी. या लायबिलिटीमध्ये सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणण्यापेक्षा आपण करंट लायबिलिटी आणि लोन लायबिलिटी असे दोन प्रकार आहेत लायबिलिटीचे. त्याचबरोबर अनपेड बिल्स वगैरे किंवा अजून काही टॅक्सेस अँड ड्युटीज, प्रोव्हिजन्स, कॅपिटल, प्रॉफिट हा सुद्धा लायबिलिटीचा भाग असतो. ते आपण बॅलन्स शीटमध्ये समजून घेणार आहोत. ॲसेट आणि लायबिलिटी हे दोघं एकमेकाशी कसे रिलेटेड आहेत हे सुद्धा आपण बॅलन्स शीटमध्ये समजून घेणार आहोत. त्यानंतर आपण ट्रान्झॅक्शन बघितले, बिझनेस ट्रान्झॅक्शन आणि नॉन बिझनेस ट्रान्झॅक्शन. त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शनचे प्रकार बघितले. काय काय प्रकार आहेत? कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे रोखीचं ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे उधारीचं ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. उद्या आपण अकाउंट लेजर लिहिण्याची पद्धत, त्याच्यानंतर डेबिट साईड, क्रेडिट साईड, डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स आणि त्याच्यावरून डेटर्स आणि क्रेडिटर्स, सनरी डेटर्स आणि सनरी क्रेडिटर्स या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. आणि त्यानंतर मग आपण जाणार आहोत टाईप्स ऑफ अकाउंट आणि रूल्स ऑफ अकाउंट. ओके. म्हणजे उद्या जर शक्य झालं तर आपण ह्या सगळ्या गोष्टीच्या सोबत बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा आपण समजून घेणार आहोत. ओके. आता तुमचे काही प्रश्न, शंका, अडचणी बोला. आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याच्याविषयी. हॅलो. मग आता काय करायचं? आज क्लास झाल्यानंतर परत उद्या क्लासला येऊन बसायचं. महत्त्वाचा भाग काय? क्लास
तुम्हाला समजला आहे, तो कसा समजला आहे, किती समजला किंवा नाही समजला हे मला कसं समजणार आहे, लिहून काढल्यानंतर. मग त्यासाठी काय करायचं, घरी गेलं का लिहून काढायचं. ओके, लिहून काढून काय करायचं, मोबाईलवरती मोबाईल ॲपमध्ये पाठवायचं. आपलं टायपर्स इन्स्टिट्यूटचं जे मोबाईल ॲप आहे सगळ्यांनी डाउनलोड केलं आहे, सगळे बॅचमध्ये आहेत. मी आता जी नवीन बॅच तयार केलेली रेग्युलर टॅली बॅच म्हणून, त्यामध्ये सगळेजण आहेत. ओके, तर त्यावरती आपण आता ते काय करायचं आहे, लिहून काढायचं. ओके, ते लिहून काढल्यानंतर मग आपल्याला ते मला पाठवायचं. त्याचे काही फोटोज असतील किंवा काय असेल, किंवा अजून काही माहिती तुम्हाला जर सर्च करता आली तर माहिती शोधा, ती मला मोबाईल ॲपमधून पाठवा, एकमेकाशी शेअर करा. त्याच्यामध्ये चॅटिंग किंवा ग्रुप्स पण आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये डिस्कस करू शकता, तुमच्या क्युरीज किंवा डाऊट विचारू शकता. त्याच्यानंतर जे काही आपले लेक्चर्स असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड्स त्याच्यामध्ये आपण मेंटेन करून ठेवणार आहोत. ते तुम्हाला रेफर करता येतील, ते तुम्हाला परत पाहता येतील. म्हणजे ह्या अनुषंगाने तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रॉपरली भेटतील, तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होईल. त्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे. आपण मोबाईल ॲप तयार करणं, तुमच्यापर्यंत पाठवणं. त्याच्यानंतर आपण सॅटर्डे संडेला त्याच्यावरती टेस्ट घेणार आहोत. काही व्हिडिओज अपलोड करण्याचे वेगवेगळे जे कोर्सेस आपण त्याच्यामध्ये लॉन्च केलेले आहेत, तर त्या कोर्सेसमध्ये व्हिडिओ अपलोड करण्याचं काम संडेला करणार आहोत आणि सॅटर्डेला तुम्हाला टेस्ट देणार आहोत. तर त्या टेस्ट द्या. कोणी कोणी टॅलीची टेस्ट दिली त्याच्यापैकी, दिली का? टॅलीची टेस्ट आहे ती बघितली का मोबाईल ॲपमध्ये, बघितली? ती दिली का त्याच्यामध्ये? नाही. ती टेस्ट द्या. टेस्ट दिली तर तुम्हाला कळतं की तुमचं नॉलेज इम्प्रूव्ह होतं त्याच्यामुळं, बरोबर आहे. कारण प्रत्येक प्रश्नाच्या खाली परत तुम्हाला त्याचं उत्तर का आलं किंवा तसं का उत्तर घेतलेलं आहे त्याचं आपण पूर्ण त्याचं सोल्युशन दिलेलं आहे. प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आपण त्याच्याखाली प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे त्याच्यावरून तुमचं क्लिअरन्स मिळतं तुम्हाला, तर ठीक आहे बा आता याचं उत्तर जे आहे 4 ऑप्शन होते, 4पैकी दुसरा ऑप्शन बरोबर आहे, तिसरा बरोबर आहे. त्याच्यामध्ये काही शॉर्टकट की किंवा फंक्शन की दिलं असतील ती बरोबर त्या पद्धतीने का आलेली आहे. किंवा आता आपण जे काही थेअरीचा भाग शिकलेलो आहोत त्या रिलेटेड बरेचसे प्रश्न उत्तर आहेत, ते पण देऊन बघा, तुम्हाला समजेल. ते त्या सगळ्या गोष्टी आहेत. थेअरीचाच सगळा भाग आहे आपला. थेअरीचा लेक्चरचाच भाग बराचसा आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये. तर ते देऊन बघा. त्याच्यामध्ये तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील, सजेशन्स असतील तर ते पाठवा. त्याच्यामुळं नवीन गोष्टीमध्ये काही बदल करता येईल आपल्याला, आपल्या कामामध्ये इम्प्रूव्ह करता येईल, आपल्या क्लासमध्ये इम्प्रूव्ह करता येईल. तुम्हाला जे काही कंटेंट वगैरे मला पाठवायचं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल आणि त्याचा फायदा हा नक्कीच तुमच्यासोबत इतर विद्यार्थ्याला होईल. तर त्यासुद्धा गोष्टी स्वागतार्ह असतील. तर ते पाठवत जा. ठीक आहे. तुम्हाला वेळच्या वेळेला सूचना वगैरे भेटतात, त्याच्यामधून नोटिफिकेशन्स वगैरे मिळतात, तर ते पण तुम्ही त्याचा फॉलो करत जा. ठीक आहे. चला थांबायचं आज इथे. ओके ठीक आहे, थांबूया आपण. थँक्यू व्हेरी मच.